नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता शिवाचे डोळे झाकून माई आजीने शिवाला बाहेर आणलेले असते। गॅरेजच्या बाहेर डोळे झाकून आणता जाता माई म्हणते की अरे हे मेले गेले कुठे। तेव्हा आता शिवा म्हणते की आजी तू कोणासोबत बोलते काय माहिती। तेव्हा आता माई आजी म्हणते की इथेच होते आत्ता पण कुठे गेले। आणि आता माई आजी ही शिवाचे डोळे उघडते। तेवढ्यात आता पाठीमागून आशू तिथे येतो आणि आता माई आजीला मिठी मारत शिवाकडे बघत आता आशू म्हणतो की पण हे शटर का बंद आहे। आणि आता शिवासुद्धा म्हणते की पण ही पाना गँग गेली कुठे। तेव्हा आता हसतच आई आजी म्हणते की कुठे गेली म्हणजे इथेच आहे बघा। आणि माई आजी आता पाना गँगला हाक मारते। तेवढ्यात आता गॅरेजचे शटर उघडून सगळेजण आता हात पुढे करत आता आशू आणि शिवाकडे बघतात। तेव्हा आता सगळ्या पाना गँगनी आता गॅरेज हे पूर्ण सजवलेलं असतं आणि हनीमूनसाठी आता बेड तयार करून आता आशू आणि शिवासाठी पाना गँगने सगळ्यात मोठे सरप्राईज दिलेले असते। आशू आणि शिवा प्रेमाने आता गॅरेजकडे बघू लागतात आणि ती सजावट बघून आता शिवा म्हणते की हे काय केलंय यांनी आणि हे तर एकदम हनीमून सारखं वाटतंय। तेव्हा आता आशू म्हणतो की खरंच हनीमून सारखं वाटू राहिलंय। आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे सगळं कशासाठी। माई आजी म्हणते की कशासाठी म्हणजे काय। अगं शिवा हे बघा तुमच्या दोघांचं ना आता लगीन झालंय लगीन। माई म्हणते की मग तुमचं आता लगीन झालं तर हे सगळं करायला नको का। अगं शिवा तुमचं आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लगीन झालंय। माई आजी म्हणते की बरोबर आहे ना आशू। आशू म्हणतो की आता काय बोलायचं माई आजी। माई आजी म्हणते की आता बोलायचं बिलायचं काहीच नाही राहिलं बाकी, आता करायचं बाकी राहिलंय। आशू आणि शिवा आता माई आजीकडे बघू लागतात। डोक्याला हात लावत आता शिवा म्हणते की आजी काहीही काय बोलतेस, आम्ही अजून असा विचारही केला नाही। माई आजी म्हणते की अगं शिवा असा विचार काही करायचा नसतो। माई आजी म्हणते की हे बघ आता लगीन झाल्यानंतर हे असं केल्यानंतर ना मग संसार करायला ताकद येते ताकद। आणि त्यानंतर आता माई आजी म्हणते की अरे तुम्ही दोघं असे का करताय आणि काय बोलताय तुम्हाला कळतंय का। पटकन आता माई आजी ही शिवा आणि आशूचा हात धरते आणि त्यांना गॅरेजच्या आतमध्ये कॉटकडे ढकलून देते। आणि पटकन आता माई आजी ही गेट बंद करून घेते तर पाना गँग आता एकमेकांना टाळी देतात। शिवा आणि आता आशू दोघेही गॅरेजमध्ये आता आतमध्ये आलेले असतात। इकडे आता गॅरेजचे गेट बंद करताच माई आजी ही पाना गँग सोबत मोठमोठ्याने ओरडत आता नाचू लागते। आशू आणि शिवा आता त्या सगळ्यांचे बोलणे ऐकत असतात आणि ते नाचत असतात हे आता दोघांच्या लक्षात आलेले असते। त्यानंतर प्रेमाने आशू आता शिवाकडे तर शिवा आशूकडे प्रेमाने बघते आणि त्यानंतर आता शिवा ही प्रेमाने तो बेड बघत आता प्रेमाने बेड शेजारी येते। ती सगळी सजावट बघून आता शिवाला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। आशू म्हणतो शिवा मी आलोच बॅग ठेवून येतो आणि आता शिवा म्हणते ये ना। आणि आता आशू हा बॅग ठेवायला जातो तर प्रेमाने शिवा आता ते सगळं बघत असते। इकडे आता पाना गँग खूप खुश असते आणि आता बॅटरी म्हणतो की आता हे सगळं झालं आणि पुढं काय होणार काय माहिती। तेवढ्यात आता स्टेपनी हा बॅटरीच्या डोक्यात मारतो। माई आजी म्हणते की काही नाही समजा चांगलं होणार आहे। आणि आता हे सगळी सजावट बघून ना आशू देखील खूप खुश होणार आहे बघा तुम्ही। तेव्हा आता बॅटरी म्हणतो की अगं आजी आपले जिजू आहे ना खूपच रोमॅन्टिक आहेत पण ते दाखवतच नाही कधी कधी रोमॅन्टिकपणा असे म्हणत पुन्हा आता पाना गँग हसू लागते। इकडे आता शिवा ही प्रेमाने त्या सजवलेल्या बेड समोर येत त्या फुलांच्या गजऱ्याला हात लावते आणि शिवा आता आशूच्या प्रेमात हारून गेली होती। जेव्हा आपलं लग्न झालं होतं त्याच वेळेस आता आपण कसे प्रेमाने आशूसोबत कॉटवरती झोपलो होतो आणि आशूला उचलून आपण कसे कॉटवर ठेवले होते हे सगळे आता प्रेमाचे क्षण शिवाला आठवू लागतात। त्यानंतर प्रेमाने आपण आशूला आपल्याकडे ओढून कसे आशूला मिठीत घेतले होते हे देखील आता शिवाला आठवू लागते। त्यानंतर आता आशू हा कपडे बदलून तिथे येतो तर शिवा कॉटवर बसते आणि आशूकडे बघत म्हणते की हाय आशू कसं वाटतंय। तर आशू म्हणतो की मी ठीक आहे। आणि त्या फुलांच्या गजऱ्याकडे बघत आता आशू म्हणतो की एवढं सगळं करायची काय गरज होती यांना। शिवा म्हणते की अरे आशू आता त्यांनी प्रेमाने आपल्यासाठी एवढं बनवलंय ना। तर आता आशू म्हणतो तेच म्हणतोय मग काय गरज होती एवढी। हसतच आता शिवा आशूकडे येत म्हणते की अच्छा। आणि त्यानंतर आता प्रेमाने पाठीमागून शिवा ही आशूला मिठी मारते आणि आता आशू नर्वस झालेला असतो। आशू म्हणतो की शिवा अगं तसं नाही पण आज मी बाहेर पडलो ना दिवसभर मी आता भटकत होतो आणि मला माहिती नाही आपलं कसं होणार आहे शिवा। त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू तू काहीच काळजी करू नकोस रे। अरे
अरे सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तू एक काम कर बरं आशू, तू डोळे बंद कर असे म्हणत आता शिवा आशूला डोळे बंद करावयास सांगते. त्यानंतर आता शिवा ही मोठ्याने आशूला श्वास घ्यायला सांगते आणि श्वास घेतल्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघ, आता मोठ्याने श्वास घेतल्यानंतर तू असा विचार कर की सगळं काही छान होणार आहे. आशू आता तसा विचार करतो. आशू म्हणतो सगळं काही छान होणार आहे. ते बघून आता शिवा म्हणते कसं वाटतंय? तेव्हा आता आशू म्हणतो की आता मस्त वाटतंय. शिवा म्हणते नक्की का? आशू म्हणतो हो. आणि ते ऐकताच पटकन आता शिवा ही आशूला जोराने ढकलून देते. आशू आता कॉटवर पडतो आणि प्रेमाने शिवा आता आशूच्या मिठीत येते आणि प्रेमाने आशूकडे बघू लागते आणि दोघंही एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने बघत एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आणि खऱ्या अर्थाने आता शिवा आणि आशूचा हनीमून सुरू झालेला असतो. इकडे आता चंदन हा त्याच्या बेडरूममध्ये डायरी लिहित असतो. चंदन विचार करतो की अजून जर काही काम मिळालं तर बरं होईल. तेवढ्यात आता दिव्या तिथे येते आणि चंदनकडे बघत म्हणते की काय चालू आहे? कसला विचारात आहे चंदन? चंदन आता दिव्याकडे बघतो. दिव्या आता नाईटी ड्रेसमध्ये असते. तेव्हा चंदन म्हणतो की काही नाही, काम शोधायचं काम करतोय मी. दिव्या आता चंदनकडे बघत आता हसण्याचं नाटक करते. चंदनची माफी मागत आता दिव्या म्हणते की चंदन खरंच सॉरी बरं का, कधी कधी मी विचार करते तू किती काम करतोयस रे आणि माझी चूक झाली. अरे चंदन, मीच तुला ओळखू शकले नाही. हसतच दिव्या म्हणते की जेव्हापासून चंदन तू घरी आलायस ना तेव्हापासून मला खूप बरं वाटतंय, आनंद होतोय आणि खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू झाला असं मला वाटतंय. ते ऐकून चंदन आता दिव्याकडे बघू लागतो. त्यानंतर आता चंदनला हाताला धरून कॉटवर बसत आता दिव्या म्हणते की अरे किती दिवस झाले आपण असं एकत्र आलोच नाही. हळूच आता दिव्या ही चंदनच्या एकदम जवळ येते. चंदनचा हात आपल्या हातात घेते. चंदन म्हणतो की दिव्या, असं अचानक तुला काय झालंय? हसतच दिव्या म्हणते की अरे चंदन, तू आता काहीच बोलू नकोस, फक्त तू डोळे बंद कर. चंदन म्हणतो की डोळे आणि तेही बंद? काय चाललंय दिव्या तुझं? दिव्या हसतच म्हणते की अरे मी सांगते ना, तेवढं फक्त ऐक. चंदनने आता डोळे बंद करताच प्रेमाने दिव्या आता चंदनचा किस घेते. तेव्हा चंदन अवाक झालेला असतो. हसतच आता दिव्या म्हणते की चंदन, मी तुला म्हणाले होते ना, आता आपल्यामध्ये जे काही होईल ते चांगलंच होईल. आणि त्यानंतर पुन्हा प्रेमाने दिव्या आता चंदनकडे येऊन अजूनच जवळ येते आणि पुन्हा आता चंदनचा दुसरा किस घेते. तेव्हा आता चंदनला खूप छान वाटतं. चंदन म्हणतो की हे बघ दिव्या, तू कधी कधी असं काही वागतेस आणि असं काही करतेस ना, त्यामुळे खरंच मला खूप छान वाटतं. ते ऐकून दिव्या हसू लागते. पण तेवढ्यात चंदन म्हणतो की पण तू हे असं किती जरी वागलीस ना, तुझी शिक्षा कमी नाही होणार बरं का. तेव्हा आता दिव्याला धक्का बसतो. इकडे आता प्रेमाने शिवा ही आशूच्या अंगावर पडलेली असते. दोघेही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. पण आता शिवा ही आशूच्या एकदम जवळ येऊ लागताच आशूच्या डोळ्यातून पाणी येत आशू रडू लागतो आणि शिवाला ते समजताच आता शिवा म्हणते की आशू, काय चाललंयस तुझं आणि तुझ्या डोळ्यात पाणी? आणि त्यानंतर आता शिवा ही प्रेमाने आशूला उठवते आणि म्हणते की काय झालं आशू, मला सांग ना. आणि त्यानंतर आता आशू डोळे पुसत म्हणतो की काही नाही ग. शिवा म्हणते की काय झालं आशू, मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? रडतच आता आशू म्हणतो की काही नाही शिवा, अगं आज मी दिवसभर फिरत होतो पण माझ्या वाट्याला अपयशच आलंय आणि मला जॉबच मिळाला नाही. पुढं आपलं कसं होणार तेच मला काही कळत नाहीये. नोकरीसाठी एवढं वनवन भटकावं लागतं आणि तरीसुद्धा मला नोकरी मिळाली नाही. पुढं आपलं कसं होणार? दिवसभर मी भटकत होतो असे आता आशू डोळे पुसत शिवाला सांगतो. डोळे पुसतच आता आशू म्हणतो की नोकरी जर मिळाली नाही तर आपलं कसं होणार शिवा, याचं मला आता जाम टेन्शन यायला लागलंय. आपल्या दोघांची जबाबदारी आता शिवा तुझ्यावर आहे. तेव्हा तुझ्यावर अशी सगळी जबाबदारी टाकून मला काही चांगलं वाटतं का? असे आता आशू हा शिवाला सांगतो. तेव्हा आता शिवा ही आशूला समजावू लागते. शिवा म्हणते की हे बघ आशू, तू हसताना चांगला दिसतोस, तसा रडताना दिसत नाही. आणि आपण आपली मेहनत काही कमी करतोय का? आपली मेहनत चालूच आहे ना, एक ना एक दिवस आपल्याला नक्की यश मिळेल. तू कशाला एवढी काळजी करतोस? असे आता शिवा ही आशूला सांगते. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू, एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे सगळं काही संपतं तिथूनच सगळं काही सुरू होतं. अरे मी सुद्धा सुरुवात केली होती ती शून्यातूनच केली होती आणि त्यावेळेस माझ्याकडे काय होतं रे आशू? माझ्याकडे फक्त एक छोटीशी जागा होती, एवढीच ती जागा आणि फक्त पप्पांची आठवण आणि पप्पांचे आशीर्वाद होते. शिवा म्हणते की अरे इथूनच तर माझी खरी सुरुवात झाली आणि मी मेहनत करीत गेले आणि यातूनच हे एवढं मोठं गॅरेज उभा केलं मी. असे आता शिवा ही आशूला समजावते.
आशू म्हणतो की पण शिवा माझ्याकडे आता काहीच नाही आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ आशू, तू असं काही बोलू नकोस, अरे तुझ्याकडे सगळं काही आहे. शिवा म्हणते की हे बघ आशू, तुझ्याकडे भाऊंचे आशीर्वाद आहे, भाऊंचा आदर्श तुझ्यासमोर आहे आणि सगळं काही तुझ्याकडे असताना तू एवढी कशाला काळजी करतोस आणि कशाला टेन्शन घेतोस. शिवा म्हणते की हे बघ आशू, आता आपण गाडीचा स्टार्टर मारला आहे, गाडी सुरू झाली आणि आता आपण गाडी बंद करायची नाही. आपण मेहनत करत राहायची आणि पुढे पुढे जायचं आहे आत्ता. आणि त्यानंतर आता शिवाचे ते बोलणे ऐकून आशू म्हणतो की अगं शिवा, माझ्यासाठी तू काय काय करतेस आणि कधी कधी ना मला तुझं हे सगळं करणं बघून तर भीतीच वाटते. तेव्हा आता आशूकडे बघत आता शिवा ही प्रेमाने आशूचा चेहरा आपल्या हातात घेते आणि म्हणते की हे बघ आशू, तू काही काळजी करू नकोस, सगळं जे काही होईल ना ते व्यवस्थितच होणार आहे. त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू, तू एक काम कर बरं, तू इकडे ये. असे म्हणत आता शिवा पाय पसरते तर आशू प्रेमाने शिवाच्या पायावर डोके ठेवतो. प्रेमाने शिवा आता आशूला गोंजारू लागते तर आशू आता शिवाच्या हातात आपला हात देतो आणि आशू आता तसाच शिवाच्या पायावर झोपतो. तेव्हा आता प्रेमाने आशूला गोंजारत शिवा आता आशूकडे बघू लागते. आशू आता झोपी जाताच इकडे शिवा विचार करते की आशू ज्या खडतर मार्गावरून चालला ना, त्या खडतर मार्गावरून त्याला असं एकटं सोडून चालणार नाही आणि मला आता आशूची आता साथ द्यावीच लागणार आहे आणि तेही कोणत्याही परिस्थितीत, असा आता शिवा विचार करते. आणि या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल असे आता शिवाने विचार केलेला असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी दिव्या ही बाजाराच्या पिशव्या घेऊन रस्त्यावरून जात असते आणि तेवढ्यात पाठीमागून कीर्ती तिच्या आलिशान कारमधून तिथे येते आणि दिव्याला बघून कीर्ती कार थांबवते आणि कारमधून उतरत आता दिव्यासमोर येते. आणि आता दिव्याकडे बघत कीर्ती म्हणते की काय गं, हे सगळं काय चाललंय आणि कुठे गेली होतीस, या अशा पिशव्या तुझ्या हातात. तेव्हा आता दिव्या म्हणते की पिशव्या कुणाच्या हातात आहे, माझ्या ना, मग मी किराणा भरायला गेले होते, कळलं का तुला आता. कीर्ती म्हणते मला वाटतं चंदननं तुला खूप काही कामाला लावलेलं दिसतं. तेव्हा आता दिव्याकडे बघत आता कीर्ती ही हसू लागते तर दिव्या म्हणते की तू इथे कशाला आलीस पण. कीर्ती म्हणते की हे बघ अगं बरेच दिवस झाले तू मला भेटली नाही आणि तुझं काय चाललंय ते देखील तू सांगितलं नाहीस. बऱ्याच दिवसापासून तू फोन देखील केला नाही, तेव्हा मला वाटलं की बघूया तुझं काय चाललंय ते ऐकून आता दिव्या म्हणते की दिसलं का तुला मग आता माझं काय चाललं ते, कळलं ना आता तुला. तर कीर्ती म्हणते हो हो. दिव्या म्हणते हे बघ कीर्ती, हे सगळं तुझ्यामुळे माझ्या वाट्याला आलंय. कीर्ती म्हणते की अगं दिव्या काय बोलतेस तू, मी काय केलंय. तेव्हा आता दिव्या म्हणते की तू जर वेळीच काहीतरी केलं असतं ना तर मला माझ्यावरती ही वेळ आलीच नसती. दिव्या म्हणते की प्लान तर आपल्या दोघींचा होता, शिक्षा तर फक्त मी एकटीच भोगते. ते ऐकून आता कीर्ती हसू लागते आणि कीर्ती म्हणते की अगं मग मी काय करू. तेव्हा आता चिडून दिव्या म्हणते की काही जरी झालं ना आशू आणि शिवाला तू येथून घेऊन जा. कीर्ती म्हणते की आता तेच तर शक्यच राहिलेलं नाही आहे. तेव्हा आता दिव्या म्हणते की शक्य नाही की तुला न्यायचं नाही. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते की असं काय करते दिव्या, ये इकडे आपण गाडीमध्ये बसून बोलूयात. आणि आता कीर्ती दिव्याला कारमध्ये बसवते. तेवढ्यात आता कीर्ती ड्रायव्हरला बाहेर जाण्यासाठी सांगते आणि आता कीर्ती दिव्याकडे बघत म्हणते की हे बघ दिव्या, तुला तर माहितीच आहे की माझा भाऊ आशू किती हट्टी आहे आणि तुझी बहीण ना शिवा आता त्याच्यासोबत आहे. कीर्ती म्हणते की त्यांचं घरी येणं मला जरा कठीणच वाटतंय आणि त्याचा तुला त्रास होतोय हे देखील मला कळतंय दिव्या. त्यानंतर आता कीर्ती म्हणते की मी म्हणूनच तुझ्यासाठी थोडीशी मदत घेऊन आली. दिव्या आता खुश होते आणि दिव्या म्हणते कीर्ती म्हणजे मदत म्हणजे. पटकन आता कीर्ती तिची पर्स उघडते आणि 500च्या नोटाचा बंडल बाहेर काढून आता कीर्ती ही दिव्याला देते आणि म्हणते की तुझ्यावरती खूप वाईट वेळ आली ग दिव्या, म्हणून मला वाटलं की तुझ्यासाठी थोडीशी मदत द्यावी. आत्ता एवढेच ठेव, नंतर बघूया आपण. आता ते पैसे घेत दिव्या खूप खुश झालेली असते. दिव्या म्हणते हे बघ कीर्ती, असं करून ना मला खूप त्रास व्हायला लागलाय आता. कीर्ती म्हणते की असं काय बोलतेस. अगं दिव्या, त्या त्रासाचे तुला पैसे मिळतात ना, पैसे मोजते मी, तेव्हा कर तू हा त्रास सहन. तेव्हा आता नाविलाजाने दिव्या ही मान हलवते आणि त्यानंतर आता दिव्या ही कारमधून उतरत ते पैसे घेऊन निघून जाते. दिव्याकडे बघत आता कीर्ती म्हणते की सॉरी दिव्या, पण मी तुला सांगते आशू आणि शिवा आता कधीच देसाईंच्या घरी येणार नाही. एवढंच नाही तर ते कधी
कधीच माझ्या मार्गात सुद्धा येणार नाहीत. इकडे आता दुसऱ्या दिवशी आशू हा सकाळी उठून आता ब्रश करायला बाहेर येतो तर तेवढ्यात समोर पाना गँग तिथे आलेली असते आणि आता गुड मॉर्निंग जिजू असे म्हणत सगळेजण आशूभोवती गोळा होतात. पाना गँग म्हणते झोप झाली का जिजू? पटकन आता स्टेपनी हा पुढे येत म्हणतो की डोळ्याला खूप सूज दिसते. आशू म्हणतो माझ्या? तर आता बॅटरी म्हणतो हो हो जिजू तुझ्याच. पाना गँग म्हणते झोप व्यवस्थित झाली ना आणि काही जागरण वगैरे? तर आता आशू म्हणतो तसं काहीच नाहीये. पाना गँग पुन्हा आता आशूला चिडू लागते आणि आता बॅटरी हा आशूचे गाल ओढत म्हणतो की रात्री खूप मजा केलेली दिसते आणि आता सगळेजण पुन्हा हसू लागतात. आता पटकन पाना गँग खुश होऊन एकमेकांना टाळी देतात आणि म्हणतात की रात्री अगदी व्यवस्थित हनीमून झालेला दिसतोय. पुन्हा आता आशूचे डोळे सुजलेत वाटतंय असे आता एक जण आता आशूला बोलतो. आशू म्हणतो की अरे असे काहीच नाहीये. तेवढ्यात आता सगळेजण पुन्हा आशूला चिडू लागतात. जिजू लाजतायत असे म्हणत हसू लागतात. तेवढ्यात आता शिवा तिथे येते आणि म्हणते की काय चाललंय? तेव्हा आता पाना गँग म्हणते की शिवा जिजू लाजतायत. तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा अगं तूच सांग ना काय चाललंय यांचं. शिवा आता पाना गँगला बोलू लागते आणि म्हणते की तुम्हाला काही कळतंय का? हे असे उद्योग तुम्हाला कोणी करायचे सांगितलेत? पाना गँग आता सगळेजण खाली माना घालतात आणि आता राग येऊन शिवा म्हणते की परत जर असं काही केलं ना तर बघतेच तुमच्याकडे. पाना गँग म्हणते की शिवा तू सुद्धा किती फ्रेश दिसते. रागाने आता शिवा आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता आशूचे भयानक सत्य शिवासमोर आलेले असते. तर शिवा आता आशूला साथ देऊन आशूला कशी स्वतःच्या पायावर उभे करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.